आज आपण कारलं बनवणार आहोत। असे मी एक काप करून घेतलेले आहे। तर याला अर्धा तास मीठ लावून ठेवलेले आहे। बघा ही कशी नरम झालेली आहे, कडवट लागत नाही ती। अर्धा तास धुवून ठेवलेले आहेत आणि हे अशा प्रकारे मी दोनदा पाण्यातून धुवून घेतलेले आहे स्वच्छ। यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि थोडी हळद टाकली आहे। ही अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे। यामध्ये बेसन टाकायचं आहे 1 चम्मच। थोडं 1 चमचाला कमी यात लाल तिखट टाकायचं आहे। थोडं स्पायसी छान लागते त्यामुळे जास्त तिखट टाकायचं यामध्ये। यामध्ये थोडं धने जिरेची पूड टाकत आहे। यामध्ये लिंबाचा रस टाकूया अर्धा चम्मच। सर्व व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं। पूर्ण व्यवस्थित हे लागतं। त्याच्यात अजिबात पाणी टाकायची आवश्यकता नाही, कारण हे मिठाला ऑटोमॅटिक याचं पाणी सुटते। हे बघा, हे आपलं व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहे। असंच हे 10 मिनिटं ठेवायचं। यात मसाला थोडा मुरतो। मी पॅनचा तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर थोडं तेल टाकलेलं आहे। तुम्ही लोखंडी पण त्यावर ठेवू शकता। लोखंडी तव्यावर थोडं जास्त तेल लागतं, त्यामुळे मी हा पॅनचा तवा ठेवलेला आहे। आता मी मॅरिनेट केलेलं कारलं यावर असं टाकून घेऊया व्यवस्थित। सुटसुटीत टाकायचे, एकावर एक बघा व्यवस्थित थोडे फ्राय होतील हे। अशा पद्धतीने सर्व कारले यावर मी टाकलेले आहे। याची फ्लेम लो आहे, लो गॅसवरच राहू द्यायचं। पाच मिनिट आपण याला लो गॅसवरच राहू देऊया। पाच मिनिट झाली की आपण पलटून घेऊ। आता हे आपण पलटी करून घेऊया व्यवस्थित। दोन मिनिटांनी याच्यावर आपण प्लेट झाकून ठेवूया। व्यवस्थित हे भाजले ना असं एक साईड, ते आपण याच्यावर प्लेट झाकून ठेवूया। कमीत कमी याला 10-15 मिनिटं लागतात। लो फ्लेमवर आपण ठेवूया। सगळं असं पलटी करून घेऊया आपण। एकावर एक न ठेवता असे पसरून ठेवूया व्यवस्थित। छान प्रकारे ते भाजले जाते। अशा प्रकारे एक मोठी अशी प्लेट झाकून ठेवायची आहे। अशा प्रकारे आपलं कारलं फ्राय झालेलं आहे आणि व्यवस्थित तुटत पण आहे, शिजलेलं आहे, व्यवस्थित भाजलेलं आहे। आपण हे गॅस बंद करून जरा प्लेट झाकून ठेवूया आणि थोड्या 2 मिनिटांनी हे काढूया। खाण्यासाठी मग तयार आहे। तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा नक्की। आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।